नमस्कार मित्रांनो, मी राजू बिंद्रे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं अपडेट घेऊन आलो आहे. म्हणजेच सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी म्हणजे सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता KYC करणं गरजेचं आहे. अनुदान घेण्यासाठी KYC केली नसेल तर तुम्हाला कापूस आणि सोयाबीनचा अनुदान हे मिळणार नाही. KYC करण्यासाठी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना KYC करण्यासाठी सरकारने सांगितलेलं आहे. तर KYC कुठून कशी करायची हे सुद्धा सरकारने आता सांगितलेलं आहे. आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्याकरिता शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि RBTech मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. तर शेतकरी मित्रांनो, महासंवाद यांच्याकडून सांगण्यात आले सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना KYC करण्याचे आव्हान. म्हणजे खरीप 2023 हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी KYC करणं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC केलेली नाही त्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करून KYC करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील पीक पाहणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट ₹1000 तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर ₹5000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्याच्या 7-12 उताऱ्यावर कापूस सोयाबीनची नोंद आहे, वनपट्टाधारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संगणकीकरण झाली नाही अशा गावातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हा लाभ देण्यात येणार आहे. हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यात DBTच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. यासाठी सर्वसाधारण 96 लाख खातेदारांपैकी 68 लाख खातेदारांनी आपले आधार समेत दिली आहे. ह्यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 46.68 लाख आधार क्रमांक जोडलेले आहेत. यांची KYC करण्याची आवश्यकता नाही. मात्र ह्या व्यतिरिक्त 21.68 लाख खातेदारांनी त्यांचे आधार KYC करणं आवश्यक आहे. ह्यापैकी 2.30 लाख खातेदार यांनी 25 सप्टेंबर 2024च्या अखेर KYC पूर्ण केले आहे. या व्यतिरिक्त शिल्लक 19 लाख खातेदार यांच्याकरिता SCA/GRI/DBT.mahaIT.org ह्या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तशी KYC करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जर लाभ तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला KYC करायचे नाही आणि बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्याचं गरज नाही. तुम्हाला DBTच्या माध्यमातून सोयाबीन कापूसचा अनुदान हे मिळणार आहे. आणि हे अनुदान आहे ज्या शेतकऱ्याच्या 7-12 उतारावरती सोयाबीन आणि कापूसची नोंद आहे, पीक पाहणी केली असेल तर अशा शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. तर तुमची पीक पाहणी केली नसेल तर करून घ्या. 7-12वरती पीक नोंद नसेल तर करून घ्या, तरच तुम्हाला अनुदान हे मिळणार आहे. त्या 2023मध्ये तुमचं 7-12वरती नोंद असलं पाहिजे. तर काही शेतकऱ्यांना आता KYC केली आहे. तर KYC कशी करायची पहा. ज्या शेतकऱ्यांची KYC करायची आहे त्यांची यादी गावात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ह्या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा. कृषी सहाय्यक यांचे लॉगिनमध्ये उपलब्ध सुविधाद्वारे संबंधित खातेदाराचा आधार संलग्न मोबाईल नंबर क्रमांकावर येणाऱ्या OTPच्या माध्यमातून KYC करतील. तसेच शेतकरी स्वतःसुद्धा ह्या पोर्टलवर जाऊन OTPच्या माध्यमातून किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात CSC जाऊन सुद्धा KYC करू शकता. ह्याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर डिस्बर्समेंट स्टेटस तिथे क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा. नंतर मोबाईल नंबर प्राप्त OTP CSC केंद्रातील बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून KYC पूर्ण करू शकता. तरी शेतकऱ्यांनी तात्काळ KYC करून घ्यावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहिती नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या आधार कार्डाशी तुमचा मोबाईल नंबर हे लिंक असणं गरजेचं आहे. तर ई-के-वाय-सी करतावेळी तुम्हाला OTP हे लागणार आहे. जर OTP आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही बायोमेट्रिक थंब देऊन तुमच्या हाताचा तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. तो CSC सेंटरमधून किंवा ते नजीकचं कृषी कार्यालय आहे तिथे तुम्ही जाऊन करू शकता. आणि तुम्हाला जर काही अडचण आली तर तुमच्या कृषी कार्यालयाशी माहिती संपर्क करायचा आहे. तिथे जाऊन तुम्हाला जे त्यांनी ई-के-वाय-सी करून देतील. तर तुम्हाला स्वतः करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तुमच्याकडे जो बायोमेट्रिक मशीन असेल तर घर बसल्यासुद्धा मोबाईलवरून सुद्धा करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन अनुदान हे घेण्याकरिता ई-के-वाय-सी कशी करायची, आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे का, ही सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहिलेलं आहे. इतर शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमच्या हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन माहितीसह परत अपडेट्सचं भेटूया. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.